नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 3 आणि 4 सप्टेंबरच्या MPSC परीक्षाभिमुख महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहायला सुरुवात करूया. व्हिडिओची सुरुवात दिनविशेषपासून. हे पहा, 3 सप्टेंबर हा दिवस स्काय स्क्रॅपर डे म्हणून साजरा केला जातो. गगनचुंबी इमारत दिवस. या दिवसाचं उद्दिष्ट काय आहे पहा. गगनचुंबी इमारत या खूप उंच इमारती आहेत ज्या शहराची क्षितिज परिभाषित करतात आणि हा दिवस एखाद्या माणसाची औद्योगिक उत्कृष्ट नमुना तयार करण्याची क्षमता दर्शवतो. पुढे 4 सप्टेंबरचे दिनविशेष पहा. दादाभाई नौरोजी द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया यांचा जन्मदिवस असतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा पहा. दादाभाई नौरोजी हे इंडियन नॅशनल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1886, 1893 आणि 1906 या वर्षांमध्ये 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तिसरा महत्त्वाचा मुद्दा पहा. त्यांनी लंडन इंडियन सोसायटी 1865 मध्ये स्थापन केली आणि ईस्ट इंडिया असोसिएशन 1867 मध्ये स्थापन केले होते. पुढील मुद्दा पहा. ब्रिटिश संसदेमध्ये निवडून जाणारे ते पहिले भारतीय होते. ही वॉज द फर्स्ट इंडियन टू बी इलेक्टेड इन ब्रिटिश पार्लिमेंट. ओके. आणि दादाभाई नौरोजी हे त्यांच्या ड्रेन ऑफ वेल्थ थेअरीसाठी सुद्धा ओळखले जातात आणि पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर कंडिशन्स ऑफ इंडिया हे सुद्धा त्यांचंच पुस्तक आहे आणि द वॉन्ट्स अँड मीन्स ऑफ इंडिया हे सुद्धा त्यांनीच लिहिलेली पुस्तकं आहेत. व्यवस्थित ही लक्षात ठेवा, कारण जनरली आपल्याला पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हेच पुस्तक माहीत असतं, पण ही तिन्ही नावे आता तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर पहा, 1906 मध्ये ज्यावेळी कलकत्त्याला राष्ट्रीय अधिवेशन काँग्रेसचं भरलं होतं, त्यावेळी दादाभाई नौरोजी अध्यक्ष असताना त्यांनीच स्वराज्य आणि सेल्फ गव्हर्नमेंट हे काँग्रेसचे ध्येय असेल असे जाहीर केले होते. ओके. आता आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहायला सुरुवात करूया. परदेशी कंपन्यांना भारतीयच हवेत. स्टारबक्सच्या CEO पदी भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन. ओके. आता हे पहा, मूळचे पुणेकर आहेत हे लक्ष्मण नरसिंहन आणि यांच्याकडे आता स्टारबक्सचे जागतिक नेतृत्वपद आलेले आहे. तर गुगल आणि ट्विटर यासारख्या बलाढ्य कंपन्यांनंतर आता जगातील सर्वात मोठी कॉफी कंपनी स्टारबक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEOच्या पदावर लक्ष्मण नरसिंहन यांच्या रूपाने भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर रोजी नरसिंहन कंपनीमध्ये रुजू होतील. ओके. आता हे नरसिंहन कोण आहेत यांच्याबद्दल माहिती घेणं थोडंसं इम्पॉर्टंट आहे पहा, कारण इतक्या मोठ्या पदावरती हा भारतीय व्यक्ती जातो, त्यामुळे त्याची माहिती घ्यायलाच पाहिजे. लक्ष्मण नरसिंहन यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे आणि त्यानंतर त्यांनी पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या लॉडर इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. पेन्सिल्वानिया विद्यापीठाच्या व्हॉर्टन स्कूलमधील त्यांनी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रम केलेला आहे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये केलेलं आहे. आणि सप्टेंबर 2019 मध्ये त्यांनी रेकिटमध्ये काम सुरू केले. कोरोना साथीच्या काळात त्यांनी या रेकिट कंपनीचे नेतृत्व केले आणि त्याशिवाय त्यांनी पेप्सिकोमध्ये ग्लोबल चीफ कमर्शियल ऑफिसर म्हणूनही काम केलेले आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो, जागतिक ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांचे CEO भारतीय कोण कोण आहेत पहा. सुंदर पिचाई CEO गुगलचे आहेत. सत्या नाडेला CEO मायक्रोसॉफ्ट तुम्हाला माहीतच आहे. पराग अग्रवाल सुद्धा तुम्हाला माहीत आहे, ट्विटरचे CEO आहेत. त्यानंतर पहा, अरविंद कृष्णा हे नाव लक्षात ठेवा, हे IBMचे CEO आहेत. त्यानंतर विवेक शंकरन हे अल्बर्टसनचे CEO आहेत. त्यानंतर पुढे पहा, शंतनू नरेन CEO ॲडॉबचे आहेत हे. ओके. ॲडॉब कंपनीचे CEO शंतनू नरेन. आणि त्यानंतर CS व्यंकटकृष्णन हे CEO आहेत बर्कले कंपनीचे. म्हणजे पहा, भारतीयांनी 7 समुद्रापार झेंडे गाडलेले आहेत. आणि आता पुढे सुद्धा एक नियुक्ती संदर्भात चालू घडामोडी आहे पहा. ॲडव्होकेट धर्माधिकारी मुख्य अधिवक्ता. हे पहा, ॲडव्होकेट सिद्धार्थ धर्माधिकारी यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारच्या मुख्य अधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली आहे. आणि या संदर्भात शुक्रवारी अधिसूचना जारी करण्यात आली आणि ॲडव्होकेट धर्माधिकारी सध्या
उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महाधिवक्ता आहेत आणि याशिवाय उत्तर प्रदेश सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विविध महत्त्वाच्या प्रकरणांची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. पुढील चालू घडामोडी सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट. हे पहा, पहिल्यांदाच खेळाडू या पदावरती बसलेला आहे किंवा निवड झालेली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ अध्यक्षपदी कल्याण चौबे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला 85 वर्षात पहिल्यांदा खेळाडू अध्यक्ष मिळालेला आहे. माजी गोलकीपर कल्याण चौबे हे नवे अध्यक्ष म्हणून विराजमान झालेत. शुक्रवारी पार पडलेल्या या महासंघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात चौबे यांनी भारताचा माजी दिग्गज खेळाडू बायचुंग भुतियाला 33 विरुद्ध 1 मताने पराभव केलेला आहे. ओके, आता पुढील सुद्धा एक चालू घडामोडी अतिशय इम्पॉर्टंट नियुक्ती आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, बँकॉक स्थित ACCUच्या कोषाध्यक्षपदी ओम प्रकाश कोयटे यांची निवड झालेली आहे. तर ACCU म्हणजे पहिल्यांदा काय पहा, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फेडरेशन ऑफ क्रेडिट युनियन्स. ओके, तर आता महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आहेत ते ओम प्रकाश उर्फ काका कोयटे. आणि कोयटे यांनी 32 देशातील सदस्य असलेल्या या असोसिएशनवर स्थान मिळवून सहकारी चळवळीला गौरवच प्राप्त करून दिला आहे. थायलंड येथे असोसिएशनच्या 149व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बुधवारी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली आणि असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्यावर कोयटे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यापूर्वी पहा, कोषाध्यक्ष असलेल्या श्रीलंकेतील AD वालासिंगे यांची जागा आता कोयटे यांनी घेतलेली आहे. आणि असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच भारताचा प्रतिनिधी ACCUच्या बोर्डावर निवडला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही चालू घडामोडी अतिशय महत्त्वाची आहे. हे नाव लक्षात ठेवा. ओम प्रकाश कोयटे ACCUच्या कोषाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. ओके, आता पुढे पहा, इकॉनॉमी संदर्भात महत्त्वाची चालू घडामोडी अतिशय महत्त्वाची. ब्रिटनला धक्का, भारत 5वी मोठी अर्थव्यवस्था. तर हे पहा, पहिल्यांदा ब्लूमबर्ग या संस्थेने हा अहवाल जाहीर केलेला आहे. युरोपमधील मंदीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या वेगाने होत असलेल्या घोडदौडीच्या पार्श्वभूमीवर भारताने जगात टॉप 5 मध्ये प्रवेश केलेला आहे. ब्रिटनला मागे टाकून भारताने हे स्थान मिळवलेले आहे. हे विशेष आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील वृद्धीचा चांगला परिणाम दिसू लागलेला आहे. भारताने 5व्या स्थानावर उडी घेताना ब्रिटनला 6व्या स्थानावर ढकललेला आहे. आता या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार डॉलरमध्ये केलेल्या गणनेनुसार भारताने 2021च्या अखेरच्या तिमाहीत ब्रिटनला मागले टाकलेले आहे आणि IMFच्या GDP आकडेवारीनुसार 2022च्या पहिल्या तिमाहीत भारताने आर्थिक वृद्धी आणखी मजबूत केली आहे. हे पॉईंट्स लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रीला आणि मेन्सला सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि पुढे पहा, या वाढीबरोबरच भारत वार्षिक आधारावरही लवकरच जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. कोणत्या आधारावरती? वार्षिक आधारावरती सुद्धा. ओके, आता आगामी काळात भारत आणखी मजबूत कसा होईल? काय न्यूज नक्की आहे? तर IMFने जारी केलेल्या आकडेवारी आणि मार्चच्या तिमाहीच्या शेवटी डॉलरच्या एक्सचेंज रेटच्या आधारावर ब्लूमबर्गने माहिती दिलेली आहे की नॅशनल कॅशमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार $854.7 अब्ज एवढा होता आणि या अवधीमध्ये याच आधारावर ब्रिटन अर्थव्यवस्थेचा विस्तार $816 अब्ज एवढा होता आणि आगामी काळात ब्रिटिश अर्थव्यवस्थेच्या मुकाबल्यात भारत आपली वाढ आणखी मजबूत करेल. भारताने विकास वृद्धीसाठी 60% अंदाजाचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि हे जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये महत्त्वाचे आहे. दुसरीकडे पहा, ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता वर्तवली जात आहे आणि याच आधारावर IMFने भारताबद्दलचा अंदाज व्यक्त केलेला आहे. ओके, आणि वार्षिक आधारावर भारतीय अर्थव्यवस्था $3.17 लाख कोटी आहे वार्षिक आधारावर आणि ब्रिटनचा GDP सध्या $3.19 लाख कोटी आहे. ओके, म्हणून वार्षिक आधारावर सुद्धा आपण लवकरच 5व्या क्रमांकावर येऊ असं आपण मगाशीच म्हटलो. आणि 7% अंदाजित वृद्धीबरोबर यावर्षी भारत ब्रिटनला वार्षिक आधारावर मागे टाकण्याची शक्यता आहे. आणि सध्या जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका आहे
त्यापाठोपाठ चीन, नंतर तिसऱ्या क्रमांकावर जापान, नंतर जर्मनी. ओके. आणि भारताचा GDP मागील 20 वर्षात 10 पटींनी वाढलेला आहे. ही सर्व सेंटेन्सेस, सगळी वाक्ये जी आहेत ती महत्त्वाची आहेत आणि ती तुम्ही लक्षात ठेवायची आहेत. नोट्समध्ये सुद्धा नोट डाऊन करायचं आहे. ओके. पुढील चालू घडामोडी अतिशय पॉझिटिव्ह न्यूज आहे पहा. भारताच्या 49व्या सरन्यायाधीशपदी निवड होताच सरन्यायाधीश ललित ॲक्शन मोडवरच आलेले आहेत पहा. पहिल्या 4 दिवसातच त्यांनी 1800 खटल्यांचा निपटारा केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जोक नाही आहे. 1800 खटले त्यांनी पहिल्या 4 दिवसातच निपटारलेले आहेत. आणि असे जर प्रत्येक न्यायमूर्ती, प्रत्येक न्यायाधीशाने काम केले तर भारताच्या ज्या काही पेंडिंग केसेस आहेत आणि ज्युडिशरीचा हा जो काही ड्रॉबॅक आहे तो सहजरित्या ओव्हरकम करता येईल. चला आता पुढे महत्त्वाची चालू घडामोडी आपण पाहूया. हे पहा, तुम्हाला हे नाव माहीत असेल नसेल, क्रांतिकारक डॉक्टर खानखोजे यांचा मेक्सिकोमध्ये पुतळा. तर हे पहा, महाराष्ट्रातील वर्धा येथे जन्म झालेले आणि शिक्षण झालेले डॉक्टर खानखोजे हे क्रांतिकारकांच्या गदर पार्टीच्या संस्थापकांपैकी एक होते. शिवाय ते कृषीशास्त्रज्ञही होते. त्यांनी मेक्सिकोमध्ये पहा वनस्पतीशास्त्र, पिकांवरील रोगराईचे नियंत्रण या क्षेत्रात मोठे काम केलेले आहे. आणि मेक्सिको सरकारने त्यांना कृषी संचालक म्हणून नियुक्त केले होते. आणि आता याच डॉक्टर खानखोजे यांचा पुतळ्याचे अनावरण शापिंगो विद्यापीठामध्ये लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी केलेले आहे. आणि पुतळ्याचे अनावरण करताना शापिंगो विद्यापीठामध्ये ओमप्रकाश बिर्ला यांनी खानखोजे यांच्या संशोधनाच्या स्मृती जागवल्या. मेक्सिकोच्या हरित क्रांतीचे संपूर्ण श्रेय डॉक्टर खानखोजे यांचे असून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत आहेत असे सुद्धा प्रतिपादन त्यांनी केले. ओके विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुमच्या रिक्वेस्टनुसार एक एडिटोरियल आपण आता रोज डिस्कस करणार आहोत. तर हे संपादकीय आहे पहा, अभिनंदन आणि 3 प्रश्न. तर पहिली गोष्ट पहा, भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू नौका INS विक्रांत नौदलात दाखल केल्याच्या अपूर्व क्षणासाठी मनापासून आनंद व्यक्त होत आहे. तसेच कौतुकही होत आहे, बरोबर ना. पण यावेळी नेमके 3 प्रश्न हे जे आर्टिकल लिहिलेलं आहे शेखर गुप्ता यांनी व्यक्त केलेले आहेत पहा. हे 3 महत्त्वाचे प्रश्न कोणते? सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताला विमानवाहू जहाजाची गरज आहे का? आणि दुसरा मग त्याला जोडून प्रश्न, असली गरज तर कोणत्या प्रकारच्या जहाजांची आणि किती जहाजांची गरज आहे? आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या बलाढ्य जहाजांमधून भारताला कोणती अग्निशक्ती निर्माण करावायची आहे? खरेच ती करता येऊ शकते काय? आणि ते कुठून येईल? या सर्वांची उत्तरे मिळायला पाहिजेत. अशा प्रकारे इथे शेखर गुप्ता यांनी या युद्धनौकेच्या संदर्भात प्रश्न उभा केलेले आहेत पहा. यांनी अजून एक प्रश्न उपस्थित केलेला आहे पहा. जगामध्ये जेवढ्या मोठ्या सत्ता आहेत म्हणजे मोठे देश आहेत त्या पर्टिक्युलर देशामध्ये असा एक वाद निर्माण होतो की विमानवाहू युद्धनौका हव्या की पाणबुड्या हव्यात. आणि हा वाद दुसऱ्या विश्वयुद्धापासून चालू आहे. तर त्यावेळी सुद्धा जर्मनीने विमानवाहू किंवा युद्धनौकेंपेक्षा पाणबुड्यांना जास्त महत्त्व दिले. आता आपण ज्यांच्यापासून या युद्धनौका इम्पोर्ट करत होतो, घेत होतो, त्या सोव्हिएत रशियाने सुद्धा पाणबुड्यांना महत्त्व दिलेले आहे. आणि मध्यंतरी पहा, भारतीय नौदलाने ब्रिटिश जहाज HMS हर्मीज घेतले, जे INS विराट म्हणून काम करत होते. त्यानंतर भारतीय लष्करातील अनेक उपकरणे आत्ताच बोललो रशियाकडून आपण घेतलेली आहेत. त्यातून नौदल सुसज्ज करण्याचा प्रयत्न आपण केला. ओके. आणि आपल्या नौदलातही लढाऊ जहाज विरुद्ध पाणबुडी असा वाद आहेच. आणि नवी विक्रांत नौका या वादामध्ये बदल करू शकेल का, असा एक प्रश्न आहे. त्यानंतर पुढे पहा, शक्तिशाली होण्यासाठी, सर्वसत्ताधीश होण्यासाठी नौदलातील वाहक नौका किमान किती टनाहून अधिकच्या रेंजमध्ये असणे गरजेचे आहे? तर आता अमेरिका जगामध्ये एक सगळ्यात मोठा शक्तिशाली देश आहे. आणि अमेरिकेच्या नौदलावरून जर आपण निष्कर्ष काढले तर 65,000 टनाहून अधिक रेंजमधील असणे गरजेचे आहे. म्हणजेच नौदलातील वाहक नौका 65,000 टनाहून अधिक रेंजमध्ये असणे आवश्यक आहे. आणि जे आपलं भारतीय नौदलाचं विजन आहे सुद्धा. पण पुन्हा संख्या, खर्च, विमाने आदींचा प्रश्न निर्माण होणार नाही का?
आणि त्यासाठी पहा पैसा वळवावा लागेल. पाणबुड्या की अधिक प्राणघातक क्षेपणास्त्रे की इतर जहाजे की आणखी काही, नेमके कशावर पैसे खर्च करायचे हे ठरवावे लागेल. आणि सध्या तरी हे कठीण प्रश्न आहेत ज्यावर लष्कराने आणि राजकीय नेतृत्वाने चर्चा केली पाहिजे आणि चर्चा करूनच विद्यार्थी मित्रांनो निर्णय घेणे आवश्यक आहे. आणि या कठीण प्रश्नावर ज्यावर भारताच्या लष्करी आणि राजकीय नेतृत्वाने चर्चा करणे आणि निर्णय घेणे आवश्यक आहे. सध्या तरी आपण नव्या INS विक्रांतच्या आगमनाचा आनंद साजरा करूया. ओके, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. थँक्यू.